वॉशिंग्टन येथील फ्रीडम हाऊस या संस्थेने 2014 सालापासून भारतात स्वातंत्र्याचं प्रमाण आकसत चालल्याचं सांगितलं आहे. तसा अहवालही आत्ता समोर आला आहे. स्वातंत्र्य ही अशी संकल्पना आहे का की अमुक एक नेता सत्तेवर असेल तर भारतातल्या लोकांना भरपूर स्वातंत्र्य उपभोगता येतं आणि अमुक एक नेता सत्तेवर आला तर भारतातलं स्वातंत्र्य आकसत जातं, असं काही आहे का? नमस्कार, मी देवेंद्र शिरोडकर. द अर्बन बीट्सच्या भीड निर्भीड या विशेष भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हल्ली काय, कोरोनामुळे मोकळा श्वास घेता येत नाही आहे. ते स्वातंत्र्य आपल्याला आता उपभोगता येत नाही. ही गोष्ट वगळता आणखी कोणकोणत्या गोष्टींपासून आपण मुकलेले आहोत याची एक यादी करता येईल का? निश्चित. स्वातंत्र्य हे असं अंशतः आणि पूर्णतः अशी विभागणी करण्यासारखं असतं का? आणि तसं निरंकुश स्वातंत्र्य जर सजीव सृष्टीत कोणालाही नसतं. जसं निरंकुश सत्ता राबवण्याचे अधिकार कुठल्या राजाला नसतात आणि बहुमताने निवडून दिलेल्या सरकारलाही नसतात. आपल्या देशात सर्वच काही आलबेल आहे असं नाही, तसं जगातल्या कुठल्याही देशात सगळं काही आलबेल आहे असंही नाही. आपल्याही देशात हिंसाचार होतो. विविध समाज घटकांमधलं सौहार्द बिघडवणाऱ्या दुर्घटना होतात. धार्मिक आधारावर दुजाभावाचीही शक्यता नाकारता येत नाही आणि तसं कोणी नाकारतही नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमधील शाब्दिक मारामारी रोज अनुभवतो आपण. सरकारबद्दलचा रोष असतो जनतेमध्ये, उद्रेक होत असतो. सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये सरकारकडून वा सत्ताधाऱ्यांनी केलेल्या अपेक्षाभंगाचं दुःख असतं, राग असतो. आपल्या सरकारने आपल्याला दिलेले आश्वासनं नाही पाळलेत म्हणून आपल्या मनामध्ये प्रचंड राग, क्रोध असतो आणि प्रसंगी त्याचं रूपांतर लोकभावना प्रक्षुब्ध होण्यातही होऊ शकतं. विविधतेने नटलेल्या भारतासारख्या देशात हे असणं, हे घडणं शक्य आहे, स्वाभाविक आहे, साहजिक आहे. अंतर्गत असंतोष निर्माण होऊ शकतो, असायलाही हरकत नाही. पण त्यासाठी बाहेरील शक्तींनी आमच्या घरच्या विषयात नाक खुपसण्याचं काही कारण असतं का? स्वाभाविक आहे, आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबात, आपल्या भावंडांमध्ये झालेले मतभेद आणि कुरबुरी थांबवण्यासाठी आपण जागतिक लवादाकडे धाव घेत नसतो आणि त्यातून आपल्या घरात फूट पाडण्यासाठी उतावळ्या लोकांकडे तर आपण नक्कीच जात नाही. स्वतःचा शस्त्रास्त्र विक्रीचा गोरखधंदा जोमात चालावा यासाठी जगभरात कुठेतरी हिंसाचार फुलत राहील, कुठेतरी युद्ध होत राहतील याची काळजी घेणाऱ्या अमेरिकेनं जसं जागतिक शांततेच्या नावाने गळा काढणं हास्यास्पद आहे, तसंच आपल्याही देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मनमुराद वापर करणाऱ्या तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी लोकांनी त्यांचं ते स्वातंत्र्य दडपल्याचा टाहो फोडणं तसंच हास्यास्पद आहे. ज्या देशात अद्यापही वर्ण, वंश, देश, पंथ अशा गोष्टींमुळं माणसाला माणूस म्हणून जगू दिलं जात नाही, त्या देशानं जगाला मानवतावाद शिकवावा याच्यासारखी केविलवाणी बाब नाही आहे. आधुनिकतावाद, उदारमतवाद, मानवतावाद, राजकीय आणि नागरी स्वातंत्र्य अशा संकल्पनांचा टाहो फोडत त्या अमेरिकेमध्ये अद्यापही पोलिसी अत्याचार आणि वंशभेद, वर्णभेद असे प्रकार सुरू आहेत आणि या वांशिक भेदाबद्दल, वर्णद्वेषाविरुद्ध सातत्याने तिथल्या जनतेला संघर्ष करावा लागतोय. लोक ब्लॅक लाईव्ज मॅटर अजून विसरलेले नाही आहेत. तशा घटना सातत्याने आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. आपल्या आर्थिक हितसंबंधांसाठी जगभरात संघर्ष पेटत राहील याची काळजी घेणाऱ्या महासत्ता अमेरिकेला आपल्या देशातले हे प्रकार दिसत नाहीत का? आणि अमेरिकेची ही अतिक्रमणवादी वृत्ती जगभरात विविध देशांमध्ये भांडणं होत राहतील, युद्ध पेटत राहतील, हिंसाचार होईल आणि तिथे आपण मानवी हक्काच्या नावाने हस्तक्षेप करू. ही जी अमेरिकेची वृत्ती आहे ती ब्रिटिश वसाहतवादापेक्षा निराळी नाही आहे. जगभरामध्ये विविध ठिकाणी असंतोष निर्माण होईल, उद्रेक निर्माण होईल आणि उदारमतवादाचा गजर करत आपण तिथं पोहोचू. हा कित्ता महासत्ता हे विरोध मिळवणाऱ्या अमेरिकेने आजवर चालवत आणलेला आहे. हे अमेरिकेचं मूलतत्व आहे. आपली कृती आणि आपली उक्ती किती तफावत आहे
याची तमा न बाळगणाऱ्या अमेरिकेनं स्वतःचे हितसंबंध जोपासण्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या देशामधल्या अंतर्गत विषयात नाक खुपसायचं आणि त्यासाठी त्या देशातल्या स्थानिक असंतुष्ट उपद्रवजीवींना हाताशी धरायचं. हा प्रकार जगाला ठाऊक आहे. त्यांच्या भौतिक कोट कल्याणाची सोय करायची ही अमेरिकेची रीत फार जुनी आहे. कोणाला शिष्यवृत्ती दे, कोणाला पुरस्कार दे, तर कोणाला आर्थिक रसद पुरव, असे प्रकार करत आपले हेतू सिद्ध आणि साध्य करायचे. हा अमेरिकेचा प्रकार पद्धती जगाला ठाऊक आहे. आणि सगळ्यात खेदजनक गोष्ट ही आहे की हा सगळा प्रकार अमेरिका मानवतावाद, नागरी स्वातंत्र्य, उदारमतवादाचा बुरखा पांघरून करते आणि विविध देशातले बहुतांशी बुद्धिजीवी याला बळी पडतात. जगात विविध ठिकाणी हिंसाचार होईल, रक्तपात होईल, अंतर्गत विषयावरून बंडाळी माजेल, याची सगळी काळजी घेणारी अमेरिका जगाला मानवतावादाचे पाठ पडवते. हा प्रकार सौ चूहे खाके बिल्ली चली हजको या श्रेणीमधला आहे. जगभरात मानवी हक्काच्या नावाने हस्तक्षेप करणारी अमेरिका मानवी हक्कांची, मानवतावादाची किती पायमल्ली करते आणि ती अमेरिका आता भारतातल्या स्वातंत्र्याचे मोजमाप कसे काय करते. ज्या देशात अभिव्यक्ती, लोकशाही, समता अशा तत्वांचं रोज श्राद्ध घातलं जातं, त्यांनी इतर देशातील घडामोडीत नाक खुपसण्याचे उपद्व्याप करावेत कशासाठी. आणि त्यासारखं दुसरं हास्यास्पद काय असेल. बरं, स्वातंत्र्य ही काही व्यक्तिसापेक्ष कल्पना आहे का, की सत्तेवर मोदी आहेत म्हणून ते स्वातंत्र्य आकसून जावं आणि मनमोहन सिंग आहेत म्हणून ते स्वातंत्र्य फुलून यावं. भारतीय स्वातंत्र्य, लोकशाही याबाबत बाहेरच्या हस्तक्षेपवादी शक्तींना काहीही वाटेल, पण या देशात या संकल्पना कशा रुजल्या आहेत, कशा वाढल्या आहेत याचे संदर्भ वेगळे आहेत. या तत्वांचं मोल भारतीय नागरिक चांगलेच जाणून आहेत. त्यासाठी भारतीयांनी रक्त सांडलंय, संघर्ष केलाय. भारतीयांना या गोष्टी सहजपणे मिळालेल्या नाही आहेत. संघर्ष करून, चळवळी करून, सत्याग्रह करून ते मिळवावे लागलेले आहेत. आणि या लोकशाही मूल्यांवर अतिक्रमण झाले त्यावेळी जनतेने काय प्रतिक्रिया दिलेली आहे हे जगजाहीर आहे. त्यामुळं या मूल्यांशी छेडछाड झाली अथवा त्यांचा संकोच झाल्यास तसे करणाऱ्यास योग्य तो धडा शिकवण्याचे धाडस, धैर्य आणि तसा बाणा भारतीय जनतेने दाखवलेला आहे. त्यामुळं इतरांनी त्याबाबत फारशी तसदी घेण्याचं कारण नाही आहे. आणि म्हणूनच अमेरिकेसारख्या अथवा फ्रीडम हाऊस सारख्या संस्था ज्या जगभरामध्ये विविध ठिकाणी असंतोष पसरवतात आणि त्यानंतर तिथल्या बुद्धिजीवींना हाताशी धरून त्या देशांतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात, या सर्वच संस्थांनी अमेरिकेमध्ये लोकशाही कशी प्रस्थापित होईल, अमेरिकेत वर्णद्वेष कसा थोपवून धरता येईल, अमेरिकेमध्ये स्थैर्य कसं आणता येईल, अमेरिकेतल्या सामान्य जनतेमध्ये वर्णद्वेष, वंशभेद या समस्या कशा सुटतील याची चिंता केली तर ते अधिक उत्तम नाही का. आपल्याला हा भाग कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. द अर्बन बीट्स लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुर्तास धन्यवाद.